नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील तसेच दिव्यांग बांधव यांचे मासिक वेतन 6,000 रुपये करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे। या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली, परंतु अजूनही ती पूर्ण झालेली नाही। त्यामुळे काल प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर बघा, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे। संघटनेने आरोप केला आहे की शासन आणि प्रशासन दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत गंभीर नाहीत। त्याचबरोबर त्यांनी हा सुद्धा आरोप केला आहे की शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न प्रलंबित होत आहेत। त्यामुळे 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले। या आंदोलनातील प्रमुख मागण्या काय होत्या तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व दिव्यांगांना मासिक अनुदान 6,000 रुपये तातडीने करावे, हे महत्त्वाचा मुद्दा होता। ही महत्त्वाची मागणी होती। दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अनुदान वितरित करावे। तिसरी गोष्ट, उत्पन्न मर्यादा 1.5 लाख रुपये करण्यात यावी आणि अनुदान थांबवू नये। मुले 21 वर्षाची झाल्यानंतर हे अनुदान बंद करू नये। घरकुल, शासकीय जागा उपलब्ध करून विनाअट घरकुल द्यावे। अंत्योदयाचा लाभ दिव्यांगांना तत्काळ दिला जावा। व्यवसायासाठी जागा, शासन निर्णयानुसार 200 स्क्वेअर फूट जागा द्यावी। कर्जमाफी, अपंग वित्त विकास महामंडळाकडून दिलेले कर्ज माफ करावे। खोट्या प्रमाणपत्रावर कारवाई, खोटे प्रमाणपत्र आढळल्यास कठोर कारवाई केली जावी। दिव्यांग कायदा 2016, केंद्र शासनाच्या कलम 92 अंतर्गत तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी। राजकीय आरक्षण, दिव्यांग बांधवांसाठी आरक्षण लागू करावे। दिव्यांग विद्यापीठ, जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठांची स्थापना करावी। 26 जानेवारीला हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाले। त्यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते आणि आता या आंदोलनाचा प्रभाव सरकारवर होईल की नाही आणि त्यावर सरकार काय निर्णय घेईल आणि सरकार 6,000 रुपये पेन्शन करेल की नाही, या सर्व गोष्टींचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे पुढचे अपडेट बघण्यासाठी त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बाकी मित्रांनो, हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।